गुरु असणं म्हणजे फक्त मला काहीतरी एक 2-3 मंत्र मिळणार आहेत आणि त्यातून मी माझं लाईफ साकार करेन किंवा माझं जीवन चालवेन असं नसतं. गुरु मिळणं म्हणजे पहिली गोष्ट मनात जी तेव्हा 2-2:30च्या सुमारास मला असं वाटलं की ती मुलगी माझ्या कॉरिडॉरमधनं धावत धावत बेडरूमपर्यंत आली. कारण की अशी काळी अशी झालेली ती मुलगी मला समजे नाही. माझ्या बाजूला उभी राहिली. मला म्हणाली, तुला माहिती होतं ना मी जाणार आहे ते, मग तू का नाही सांगितलं आईला? असं करून ती पळत निघून गेली. तर मला ना या घरात सारखं आत्महत्या करायचे विचार येतात. मला या घरात नाही राहावंसं वाटत. आणि जेव्हा तुम्ही आज मला बोललात की या घर तुम्हाला घेईल, देणार काही नाही, त्यावेळेला मला सतत वाटतं की आमच्या घरामध्ये आम्ही 3 भावंड आहोत आणि तिघांचं सगळं ठप्प झालेलं आहे. एखाद्या व्यक्तीने स्वतःचे निगेटिव्ह एनर्जी पासून कसे संरक्षण करावे? एक चिमूटभर जेवढे या 3 बोटांमध्ये मीठ आपल्याला पकडता येईल तेवढंच ते मीठ आपल्या बरणीतनं उचलायचं. ती बरणी बाजूला सारायची. त्याच्यानंतर एखादी व्यक्ती रेंटवर राहत असेल तर त्यांनी आपल्या वास्तूची एनर्जी चेक करून घ्यावी का? त्या भिंतीच्या त्या तेवढ्या त्रिकोणामध्ये बाहेरनं एक 5 फुटाचं. अरे बापरे. गुरूंची निवड आपण करावी की गुरुच आपली निवड करावी? ती तिथेच राहिली पाहिजे आणि आठवड्यातनं एकदा तरी ती धुतली गेली पाहिजे. बिकॉज वी आर कॅरिंग दॅट निगेटिव्हिटी टिल युअर बेड वेर यू आर गोइंग टू स्लीप फॉर 8 hours. मागील पॉडकास्टमध्ये आपण पाहिले होते की ऑरा रीडिंग, एनर्जी रीडिंग म्हणजे काय असते, ती आपल्यावर, आपल्या वास्तूवर कशी परिणाम करते आणि आज आपण एखाद्या जागेची एनर्जी चांगली आहे की नाही हे कसे ओळखावे, निगेटिव्ह एनर्जीपासून आपण स्वतःचा बचाव कसा करू शकतो, गुरूंचे महत्त्व याविषयी अधिक जाणून घेणार आहोत सुरुची सोनटके यांच्याकडून. त्यांचा 10 वर्षांहून अधिक अनुभव ऑरा रीडिंग, एनर्जी रीडिंग, लॅमा फेरा, टॅरो कार्ड रीडिंग आणि हँडरायटिंग ॲनालायसिसमध्ये आहे. तुम्ही जर पहिला भाग पाहिला नसेल तर त्याची लिंक मी आय बटनावरती देईन, तो तुम्ही नक्की पहा. अशाच इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह विषयांचा उहापोह आम्ही खास तुमच्यासाठी घेऊन येत असतो. त्यामुळे चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा. सोबतच मॅडमसोबत तुम्हाला कोणत्या विषयावरती उहापोह पाहायला आवडेल हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये आवर्जून सांगा. चला तर मग आजच्या या इंटरेस्टिंग पॉडकास्टची सुरुवात करूया. मॅडम, तुमचे खूप खूप स्वागत आहे आमच्या उहापोह यूट्यूब चॅनेलवरती. धन्यवाद. पहिली गोष्ट म्हणजे की तुझ्याबरोबरचा हा सेकंड व्हिडिओ आहे. पण मला आज खूप मस्त वाटतंय आणि पहिला व्हिडिओपेक्षा आपण आता जास्त मैत्रीकडे वळलो. खूपच. आणि त्यात म्हणजे आनंद हा की तुला भेटण्याचा आणि तुझा हसरा चेहरा बघण्याचा. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच फॉर कॉलिंग अस अगेन. येस. पहिल्या भागामध्ये आपण गुरूंविषयी बोललो होतो आणि मला बरेच गुरूंविषयी प्रश्न देखील आले आहेत. तर आपण सुरुवातच गुरूंपासून करू. तर गुरु असणे किती महत्त्वाचे आहे? पहिली गोष्ट म्हणजे हे समजलं पाहिजे प्रत्येकाने की गुरु म्हणजे नेमकं कोण. गुरु असणं ही चांगली गोष्ट आहे आणि ती सगळ्यांनाच प्राप्त होते अशी नाही. म्हणजे मी अशीही लोक बघितली आहेत जी अगदी मरायला टेकलेली आहेत, पण त्यांची हीच एक खंत असते की आम्हाला गुरु कधी सापडलाच नाही. मग तो का नाही सापडला, किंवा तुझं शोधकार्य कमी पडलं का, किंवा आपलं काही कर्म अशी आहे ज्याच्यामुळे आपल्याला गुरु सापडत नाही. तर गुरु असणं हे खूप महत्त्वाचं आहे. पण आपण टप्प्याटप्प्याला आत्तापर्यंत जसं चालत आलंय तसं की पहिले आई वडील, मग आपले शिक्षक हे गुरु असतात. त्याच्यानंतर कालांतराने लग्न होतं, मग नवरा गुरु होतो किंवा बायको गुरु होते. तर हे असं चालत राहतं. पण आपल्या व्यवहारामध्ये सुद्धा, म्हणजे व्यावहारिक जीवनामध्ये सुद्धा, जिथे आपण नोकरी करतो, व्यवसाय करतो, त्याच्यामध्ये पण एक मेंटॉर असतो. तो मेंटॉर म्हणजेच गुरु. आता लोक काय विचार करतात, गुरु म्हणजे फक्त अध्यात्मातलाच एक गुरु आहे. तसं नसतं. गुरु म्हणजे जो आपल्याला कम्फर्ट देईल, शांतता देईल, मनाला बरेच विचार असे देईल ज्याच्याने आपली प्रगती होईल. गुरु असणं म्हणजे फक्त मला काहीतरी एक 2-3 मंत्र मिळणार आहेत आणि त्यातून मी माझं लाईफ साकार करेन किंवा माझं जीवन चालवेन असं नसतं. गुरु मिळणं म्हणजे पहिली गोष्ट मनात जी चलबिचल चालू आहे त्याला उत्तरं मिळाली पाहिजे, त्याला शांतता मिळाली पाहिजे, माझी व्यक्तिगत प्रगती झाली पाहिजे, माझ्या व्यवसायामध्ये पण प्रगती झाली पाहिजे. त्यामुळे हे डिफरंट वेगवेगळे गुरु आहेत आणि त्या गुरूंचं तुम्हाला चूज करणं गरजेचं असतं. म्हणजे तो गुरु जो पहिले गोष्ट अशी करतो की शिष्य ओळखतो आणि शिष्याला चूज करतो. नाहीतर मग असे आपण करत सुटलो असतो. आता कित्येक लोक स्वामींना मानतात, मग स्वामींनाच गुरु म्हणतात, बरोबर आहे. पण तसेच बाकीचे पण असे काही गुरु आहेत ज्यांच्याकडनं आपल्याला शांतता मिळू शकते. त्याच्यासाठी मी तुला एक एक्झाम्पल देईन. मी स्वतःचं व्यक्तिगत एक एक्झाम्पल देते ज्याच्याने मी असं कायम सांगते की माझे गोरक्षनाथ हे गुरु आहेत. तर बरीच वर्ष झाली त्याच्या अगोदर जिथून ही सुरुवात झाली ॲक्च्युली.
मला दिसायचं म्हणजे असं कोणाला असं बघितलं की असं वाटायचं की ह्याची डेट ऑफ डेथ मला दिसते. अरे बापरे. तर मरणाची तारीख दिसायला लागली. मग त्याच्यामध्ये अपवाद कोणी नाही. म्हणजे इव्हन माझ्या बहिणीने पण मला तिची जेव्हा डेट दिली होती की मला एक आनंद आहे, छंद आहे, चला ही एक कॅल्क्युलेशन करते, बघ ग सुरुची माझं काय. तर त्यावेळेला ज्यावेळेला मी तिची डेट ऑफ बर्थ बघितली त्यावेळेला मला तिची डेट ऑफ डेथ दिसत होती. त्यावेळेला ते खूप अंगावर शहारे आणणारं होतं आणि मला असं वाटलं की हे मला नको आहे, हे नकोय मला ताकद हवी आहे, शक्ती हवी आहे, प्रत्येकाला हवी असते. आपल्याला एक लहानपणी सुपर वुमन व्हायचं असतं. मग ते सुपर वुमनचे जे काही स्किल्स आहेत ते मला यावे असे वाटत होते, पण हे स्किल्स मला नको होते कधीच. त्यामुळे मग मी तिथेच तो पार्ट बंद करायचा प्रयत्न केला. त्याच्यावरनं काही ना काहीतरी आपण बोलत राहायचं, गप्पा मारायच्या, गाणी ऐकायची, काहीतरी वेगळीकडे मन रमवायचं, हे सुरू झालं. त्याच्यानंतर असं झालं की एक काही मध्ये दिवस गेले आणि त्याच्यानंतर मी माझ्या मैत्रिणीच्या मुलीच्या वाढदिवसाला गेले होते. मुलीच्या वाढदिवसाला आम्ही सगळ्या मैत्रिणी भेटलो. तिला काही उशिराने मुलगी झाली होती आणि ती मुलगी एक 8 ते 9 वर्षाची होती. तिचा वाढदिवस आम्ही चांगला साजरा केला. आता एवढ्या आम्ही मैत्रिणी असल्यामुळे ना मुलांकडे त्यावेळेला लक्ष जात नाही, टू बी फ्रँक. कारण की आपलं सगळं गप्पा गोष्टींमध्ये सगळा वेळ जातो. आम्ही सगळ्या तिकडे मैत्रिणी भेटलो आणि त्या मुलीचं कौतुक झालं आणि घरी आलो. घरी आल्यानंतर त्या दिवशी मी रात्री जी गाढ झोपले तेव्हा 2-2:30च्या सुमारास मला असं वाटलं की ती मुलगी माझ्या कॉरिडॉरमधनं धावत धावत बेडरूम पर्यंत आली. माझ्या बाजूला उभी राहिली. मला म्हणाली, तुला माहिती होतं ना मी जाणार आहे ते, मग तू का नाही सांगितलं साईला. असं करून ती पळत निघून गेली. मी उठून बसले ताड करून की ही कोण, कुठे बघितलं हिला मी. मग माझ्या असं डोक्यात तो विचार चालला होता बराच काळापर्यंत की ही मुलगी कोण आहे, मला का सांगायला आली. कारण की अशी काळी अशी झालेली ती मुलगी मला समजे नाही. मी माझ्या मिस्टरांना उठवलं, म्हटलं मला असं असं स्वप्न पडलं, काय माहिती कशानं. तर मिस्टर म्हणाले तू शांत पाणी पी आणि झोप, असं नको तो विचार करू नको, नाही तर तुझी झोप उडणार आहे. मी परत झोपायचा प्रयत्न केला. त्या एका अर्ध्या पाऊण तासामध्ये मला असं वाटलं की बाजूला कोणीतरी एक स्वच्छ कांदीचा म्हणजे शुभ्र कांदीचा अगदी गोरा पान, त्यांनी बरेच रुद्राक्ष धारण केलेले होते, गळ्यापासून अगदी खांद्याला, दंडाला, पोटाला. आणि तो अगदी असा उभा राहिला बाजूला आणि म्हणाला की तुला जे दिलंय ते तू केलं नाहीस आणि तू केलं नाहीस म्हणून तुला हा त्रास होणार आहे. तर ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमः हे तू म्हणायला सुरुवात कर आणि तो मी आहे हे मात्र विसरू नको. आणि ते निघून गेले. ते निघून गेल्यानंतर पुन्हा मला जाग आली आणि ती जाग अशी खडबडून कोणीतरी जागं करावं तशी काहीतरी झाली. त्याच्यानंतर शरीरामध्ये त्यावेळेला थंड बाजूला सगळं वातावरण होतं, तरी देखील मला ताप आल्यासारखं झालं आणि तो एक 15-20 मिनिटं असं तापलं शरीर आणि त्याच्यानंतर हळूहळू ते कमी झालं. त्यावेळेलाही माझ्या मिस्टरांना मी उठवलं होतं, म्हटलं हे मला आत्ता असं काहीतरी झालं. तोही बसला, त्यांनी नाव घेतलं देवाचं आणि त्यांनी मला मंत्रून पाणी पण प्यायला दिलं. म्हणाला नाही तू हे घे जे आपण घरगुती उपाय करतो. हे 3:30 पर्यंत झालं असावं असं. आणि 5च्या सुमारास माझ्या एका दुसऱ्या मैत्रिणीचा फोन आला आणि मला म्हणाली की सुरू ताबडतोब निघ, मी तुला घ्यायला येते, मी कार आणलेलीच आहे जवळ, मी 5 मिनिटात तुझ्या इकडे पोहोचते, तू कशी असशील तशी निघ. म्हटलं झालंय काय. ते म्हणाले आपल्या मैत्रिणीची मुलगी गेली. मी म्हटलं कोणाच्या बद्दल बोलतेस तू. ती म्हणाली अगं काल नाही का आपण वाढदिवसाला गेलो होतो, हे जे आपल्याला कळलेलं होतं 2:30 वाजता, हीच बातमी माझ्या समोर आली होती. आणि ती म्हणाली, मी म्हटलं झालं काय. पण ती म्हणाली तिला ताप होता अंगामध्ये, पण वाढदिवस करायचा आहे म्हणून ती आनंदात होती आणि रात्री तो ताप डोक्यात गेला आणि हॉस्पिटलला जायच्या वाटेतच ती गेली. त्यामुळे ही म्हटलं किती वाजता गेली ती, तर ती म्हणाली 1:45. आणि मला ही गोष्ट 2:30ला कळली. हे कोणालाही कधीही असा अनुभव येऊ नये, कारण की कुठेतरी ती गिल्ट फील आपल्याला आयुष्यभर राहते की मलाच का दिसलं आणि का दिसावं असं कोणाचं तरी मरण. असं मला पण काही करता आलं नाही. एक्झॅक्टली. कारण की ती गेल्यानंतरची ती मला न्यूज होती, त्यामुळे मी त्याच्यात काही करू शकणारच नव्हते. आणि ती काही गोष्ट अशी असते ह्याच्यावरती अभ्यास करून आपल्याला कोणातरी सांगायची आहे म्हटल्यानंतर ती रिस्पॉन्सिबिलिटी पण खूप आहे. म्हटल्यानंतर मी तो ओम चैतन्य गोरक्षनाथाचा तो जो जप होता तो मी अखंड चालू केला. आणि तो चालू केल्यानंतर आपल्याला एक एक जसे गुरु सापडतात तसा तो पहिला गुरु ज्यांनी मला मार्ग दाखवला. आणि त्यांना मात्र मी कळकळीची विनंती केली की देवा तुम्ही तर माझ्या आयुष्यात तर आलात, तुम्ही सांगून दिलात की तुझा हा मार्ग आहे आणि तुला हे करणं भाग आहे, पण ते करताना मला कोणाचा तरी मृत्यू दिसतोय, हे मात्र मला तुम्ही ती ताकद मात्र मला देऊ नका. कोणाची काही दुःख असतील तर ती दुःख बाजूला करता येईल एवढी मी अगदी मुंगी एवढी आहे, पण माझ्या तुटपुंजा मदतीने सुद्धा देखील त्यांना समजा आराम मिळत असेल कोणाला तर तो मिळू दे.
दे आणि त्याच्यातनं मला आनंद मिळेल आणि दुसऱ्याला मी आनंद देऊ शकेन. पण ते म्हणाले तुझं प्रारब्ध आहे, तुला हे करावंच लागणार. आणि ती गोष्ट आणि आज ह्याला जवळजवळ 18 वर्ष झाली आणि 18 वर्षाच्या कालावधीत हे अशी ती चालू आहे गोष्ट. आणि त्यांचं करता करता मला दुसरे गुरु मिळाले. आता तू जेव्हा म्हणाली आपल्याला गुरु कसे मिळतात, तर ही तर झाली एक आध्यात्मिक साईड, दुसरी पण आध्यात्मिकच आहे. पण ती कशी, मला हाच प्रश्न विचारायचा आहे की गुरूंची निवड आपण करावी की गुरुच आपली निवड करतात? बरोबर प्रश्न हाच मी तुला सांगणार होते की गुरु आपली निवड करतात. अच्छा. इथे कसं आहे की आपण मला अशी कॅल्क्युलेशन करायची सवय आहे, त्यामुळे डेट ऑफ बर्थ बघितली की मला ताबडतोब त्याचं सिंगल नंबरला आणून लगेच त्याचं कॅरेक्टरिस्टिक करायची सवय इतकी झाली आहे की माझी असोसिएट आहे मृदुला, तर ती मला म्हणायची की अगं सुरुची आपण चाललोय कुठेतरी फिरायला, प्लीज गाड्या पण बघू नको. कारण कारवरची ती पाटी असते तीही मी टोटल करून सांगायची की आतमध्ये हा पॉलिटिशियन बसला असेल, इथे हा डॉक्टर बसला असेल, इथे वकील आहे, तर असं असं आपल्याला त्याच्यातनं निघतं. तर ते मी करता करता असं एक कोणतरी माझ्याकडे आलं आणि त्यांनी सांगितलं की मला जरा कॅल्क्युलेशन करून हवंय. मी करून दिलं आणि ती व्यक्ती जी होती ती या पर्टिक्युलर व्यक्तीकडे जाऊन तिने ते सांगितलं की अहो तुम्हाला माहितीये का, एक सुरुची सोंटके म्हणून आहे, त्या कॅल्क्युलेशन करतात, त्यांचं असं असं माझ्या बाबतीमध्ये आलं आणि ते निदान मला बरोबर वाटलं. तर ते म्हणाले की ठीक आहे, त्यांच्याकडे माझी डेट ऑफ बर्थ पाठव. तर तिने मला सांगितलं की असे असे सर आहेत माझे, तर त्यांनी काही तुला नाव सांगण्यासाठी नाही सांगितलंय, पण डेट ऑफ बर्थ मात्र दिली आणि त्यांची डेट ऑफ बर्थ मला मुखोद्गत आहे, 17 एप्रिलचे आहेत ते. तर त्यांनी सांगितलं मला ती डेट ऑफ बर्थ लिहून दिली. तर त्यावेळेला मोबाईल जे होते ते एवढे प्रगत नव्हते, त्यावेळेला जास्त व्हॉट्सअप पण नाही, मेसेजेस चालायचे. ही झाली मला वाटतं 13 वर्ष 14 वर्ष झाली. त्यावेळेला मेसेजेस जास्त आपण करत होतो आणि 14 वर्षापूर्वीचाच काळ आहे. आणि त्यांनी मला ती डेट ऑफ बर्थ पाठवली, 17 एप्रिल 1952 ही त्यांनी मला लिहून दिली आणि वरती त्यांचं नाव लिहून दिलं. ते नाव लिहून दिल्यानंतर ते म्हणाले की माझं कॅल्क्युलेशन तुम्ही करून द्या. आता हिने सांगितलंच होतं माझ्या क्लायंटनी की अशी तुम्हाला ते सांगणार आहेत. मी मेसेजवरती पूर्ण कॅल्क्युलेशन करते, तिथे वरती लिहिते रिस्पेक्टेड सर आणि सगळं कॅल्क्युलेशन लिहिलं आणि खाली थँक्यू युअर सुरुची असं मी लिहून पाठवलं. त्यांच्यापर्यंत मेसेज रिस्पेक्टेड सर मध्ये सगळा रिकामा गाळा आणि खाली फक्त युअर सुरुची एवढंच जात होतं. आणि गंमत अशी की तिने मला सांगितलं की त्यांच्याकडे पोचत नाही, तर ते म्हणाले तुझ्या मार्गे पोचव, म्हणजे तिच्याकडे पाठवायचं, ती त्यांना पाठवणार. मी म्हटलं काही हरकत नाहीये. तिच्याकडे गेलं, ती म्हणाली येस मला पूर्ण मेसेज आलेला आहे, मी पाठवते त्यांना. आता तिने पाठवला तरी परत रिस्पेक्टेड सर आणि युअर सुरुची मधलं काहीच लिहिलेलं कसं गायब व्हायचं माहिती नाही. ते म्हणाले मला या व्यक्तीला भेटायचंय, पण तेव्हा त्यांचं खूप मोठं ऑपरेशन झालं होतं आणि ते पवईला होते हॉस्पिटलमध्ये. हिने सांगितलं सुरुची तू बँगलोरला क्लायंटकडे चालली आहेस, जाता जाता पवईला जाता आलं तर बघ. म्हटलं कुठल्या हॉस्पिटलमध्ये? ते XYZ हॉस्पिटलमध्ये आहेत. मी पवईला उतरले, 1 तास अगोदर निघाले होते, पवईला उतरले. मी म्हटलं त्यांना तू सांगितलंयस का येणार? पंचायत झाली, कारण की ते हॉस्पिटलमध्ये असलं मी सांगू नाही शकत, पण 7 दिवस ते तिथेच असणार आहे कारण की सर्जरी झाली आहे. म्हटलं ओके. मी गेले, वरच्या साईडला पोचले, पहिल्या मजल्यावर मी चालत होते अशी आणि कॉरिडॉर होता, कॉरिडॉर मधून मी चालताना बाजूला रूम्स होत्या. मी पुढे गेले, परत पाठी आले, मी हात दाखवला आणि त्या व्यक्तीने पण हात दाखवला, हा या इकडेच, म्हणजे अशी ती ओळख होती. आणि मी तिकडे गेली, त्यांची बहीण उभी होती आणि त्या गुरुजींनी मला बघितलं आणि म्हणाले बसा, काय म्हणताय, समजलं की नाही आता माझ्याबद्दल सगळं लिहिलेलं माझ्यापर्यंत पोचलेलं नाही बरं का तुझं अजून. मी म्हटलं हे कसं झालं मला माहिती नाही. ते म्हणाले मला तुझ्या तोंडून ऐकायचंय. आणि त्यावेळेला त्या माणसांनी 3ऱ्या दिवशीच्या सर्जरीच्या दिवशी बाजूला ठेवलेल्या टेबलवरती मला आवडतात ते सगळे पदार्थ आणून ऑलरेडी ठेवले होते. आणि त्यांनी मला असंच विचारलं तुला काय आवडतं सांग बरं. तर त्या शोभा म्हणून त्यांच्या बहीण आहेत, ती बहीण तिथे उभी होती आणि मी म्हटलं मला सुरळीच्या वड्या, अळूवडी असं आवडतं. आणि ते म्हणाले शोभा जरा बाजूला उभं राहा. बाजूला तिकडे सुरळीच्या वड्या, अळूवडी, ढोकळा असं त्यांनी आणून ठेवलं होतं जे मला प्रचंड आवडतं. आणि मग त्यांनी त्यांच्या बहिणीने मला डायरी काढून दाखवली. ते म्हणाले ह्याच्या अगोदर 10 वर्ष जेव्हा हे मेडिटेशन मध्ये बसले होते, त्यांचे बंधू म्हणजे माझे गुरु त्यांनी तुझ्याबद्दल वर्णन करून ठेवलंय आणि त्यांनी सगळं ते पेज मला वाचून दाखवलं. अच्छा, म्हणजे 10 वर्षापूर्वीच, त्याच्या अगोदर 10 वर्ष, म्हणजे आजच्या घडीला बघायला गेलं तर ते 28 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्यांनी ती लिहिलेली होती की या दिवशी या व्यक्तीचं आणि माझं भेट होणार आहे, माझी भेट होणार आहे आणि ती माझी शिष्या बनणार. तर त्यांनी शिष्याची भेट, शिष्य आणि गुरुची भेट होणार आहे त्या दिवशीच लिहिलं होतं की या दिवशी. आणि ते थांबले होते
ते म्हणाले मी थांबलोय तुझ्यासाठी, हे तुला कळावं म्हणून हा मार्ग निवडला की तू अशा मार्गाने का होईना पण मला तू भेटशील. आणि मध्ये कोणतेही माध्यम नको, मध्ये कुठलेही माध्यम नको, कारण की एखाद वेळेस म्हणे मेसेज आला असता तर तिथल्या तिथे ते संभाषण तुटलं असतं. हो ना. पण तू इथे यावीस म्हणून हे सगळं प्रपंच घडला. आणि त्यानंतर त्यांना मी बसून त्यांच्याबद्दल मला कॅल्क्युलेशन करायला मिळालं. अतिशय उत्तम ती भेट होती. म्हणजे मला आजही ते सांगताना अंगावर रोमांच उभा राहतं की हे कसं होऊ शकतं शक्य. पण आस्थागायत ते माझे गुरु आहेत. आणि त्याच्यानंतर असं झालं की त्याच्या पुढील जी कथा होती ती म्हणजे एकाला एक गुरु मिळत जातात. म्हणजे ते कसं आहे की एक गुरु आपल्याला एक सांगतो साईड, तो म्हणतो तुला असं असं करावं लागणार आहे, मग तिथून पुढचा प्रवास आहे हा दुसरा व्यक्ती सांगणार आहे तुला. असं करत करत आज माझ्याकडे 6 गुरु आहेत. त्यांच्याशिवाय मला माझ्या जीवनाला कलाटणी मिळाली नसती आणि आज 18 वर्ष जे करते त्याला सक्सेसही मिळाला नसता. अर्थात आपण ज्या वेळेला सक्सेसची गोष्ट करतो त्याच्यामध्ये आपण पैशाचंही आपण मांडतो की तुम्ही ज्याला सांगता, सोल्युशन्स देता किंवा काही करता तेव्हा तुम्ही त्याचे पैसे घेता. मला सांगावीशी वाटते ही गोष्ट, आपण पैसे का घेतो? पैसे याच्यासाठी घेतो कारण की माझा संबंध त्या सोल्युशन झाल्यानंतर संपतो. बरोबर. तो संपल्यानंतर तुझं प्रारब्ध तुझं आहे, माझं प्रारब्ध माझं आहे. त्यामुळे मी ते तुला सांगितलं, त्याचा मोबदला घेतला, मी त्या ह्याच्यातनं बाजूला झाले, तू माझ्या ऋणातनं मोकळा झालास. बरोबर आहे, कारण तू माझ्याकडनं सोल्युशन घेणार आहेस, मग तुझ्यावरती माझे ऋण राहिले. बरोबर. आपण काहीतरी घेतोय त्याची परतफेड झालीच पाहिजे. म्हटल्यानंतर तो पैसे देतो आणि पैसे घेतो किंवा आपण त्याला सोल्युशन देतो, तो पैसे देतो, तिथल्या तिथे तो सगळा संबंध संपतो. संबंध फक्त एवढाच राहतो की तुझे प्रॉब्लेम आणि मी दिलेले सोल्युशन जे आहेत हे आपल्याला कंटिन्यू राहणार आहेत. तू आज नाही मला उद्या फोन करशील, परवा फोन करशील, तेव्हा मी तुला उत्तरं देऊ शकते निश्चित. कारण ते रिलेशन माझ्याकडे अशी लोकांचे आहेत 18 वर्ष चालू आहेत. म्हणजे त्यापासून सुरू झालेली आता मुलांना मुलं झाली. म्हणजे मी आज जाते तर ही आपली बघा आजी आली तुझी असंही सांगतात. त्यामुळे हा एक प्रपंच चालू राहतो. पण निश्चितच गुरु का असावा तर आपल्याला मार्ग देण्यासाठी असावा. आणि तो मार्ग आज मी 18 वर्ष चालवते. मस्त. त्यामुळे तसं मी खूप खुश आहे आणि मी सौभाग्य मला लाभलेलं आहे गुरूंचं. तर असं प्रत्येकाच्या आयुष्यात गुरु असायलाच हवाय. हो. ह्याच उत्तराला अनुसरून मला एक प्रश्न विचारावासा वाटतो की एकापेक्षा जास्त गुरु असतात का किंवा असू शकतात का? तुम्ही जसं म्हटले की तुमचे 6 गुरु आहेत, तर मग कोणत्या गुरुची पूजा करावी, आराधना करावी? गुरूंची पूजा किंवा आराधना करायला कधीच गुरु सांगत नाही. गुरु म्हणतो मला तू लक्षात ठेव आणि माझं लक्ष सदैव तुझ्याकडे आहे. त्यामुळे गुरूंची अशी प्रत्येकाला बसवून पूजा करायची काही आवश्यकता नसते जोपर्यंत तो देव नाहीये. तो देवरूपाला आलेला आहे म्हटल्यानंतर त्याचे जप असतात, त्यांचे जप करावे लागतात, त्यांच्या काही एक बैठका आहेत, त्या बैठकीला अनुसरून तुम्हाला करावं लागतं. काही गुरु सांगतात माझी आठवण तू काढशील त्यावेळेला मी तुझ्या बरोबर आहे, पण तू कसा बसणार आहेस? तर काही वेळेला तुला अशी ती चटई घेऊन बसावी लागेल, त्यावेळेला तू करशील तेव्हा त्याची ऊर्जा वाढेल. त्याची ऊर्जा वाढली तर तुझा ऑरा चेंज होईल आणि ऑरा चेंज झाला तर तू जे करते त्याचा परिणाम तुला लवकर चांगले मिळतील. अच्छा. त्यामुळे त्याचे विशिष्ट एक वेळा आहेत, विशिष्ट प्रकार आहेत, पण ते गुरु सांगतात. त्यामुळे 6 गुरु असोत किंवा 10 गुरु असोत, आता जन्मापासून बघायला गेलं तर माझे 12 गुरु झाले, पण जे 6 गुरु आहेत ते असे आहेत ज्यांनी वेगळे वेगळे काही आपल्याला मंत्र दिलेले आहेत आणि ते मंत्राचा उपयोग करून आपण पुढे पाऊलवाट करतोय. त्यामुळे ज्या ज्या वेळेला मला गरज लागते त्या त्या वेळेला तिकडनं ते उचलले जातात आणि ज्या ज्या वेळेला मला गरज लागते त्या त्या वेळेला ते उभे राहतात आणि तेव्हा सांगतात की ह्याचं उत्तर माझ्याकडे आहे, हे बाकीचे तुला मदत नाही करू शकत, मी करतोय. त्यामुळे मी असा विचार करते हिस्ट्री, जॉग्राफी, बायोलॉजी, केमिस्ट्री, फिजिक्स असे आहेत. खरं, 6 विषय तितकेच इम्पॉर्टंट आहेत. बरोबर. आपण पहिल्या भागामध्ये एनर्जी बद्दल बोललो होतो, तर मला एनर्जी बद्दल अधिक जाणून घ्यायचं आहे. घरची एनर्जी आणि मोठ्या जागेची एनर्जी यामध्ये काही फरक असतो का? भरपूर आहे, बोलण्यासारखं पण भरपूर आहे, पण मी त्याच्यामध्ये मी 2 भाग करते. आपण डिफरन्शिएट करूया की मोठं प्रिमायसेस म्हणजे आपण फॅक्टरीज, इंडस्ट्रीज किंवा मोठे लॅब्स, लॅबोरेटरीज किंवा थिएटर किंवा मॉल सुद्धा हे आपण मोठ्या प्रिमायसेस मध्ये घेऊ आणि घरांमध्ये बंगल्यापर्यंत आपण पोहोचू की 1 रूम किचन असू दे, 2 BHK असू दे किंवा एक बंगला असू दे. तर आपण सर्वसाधारण कसं बघतो की एनर्जी रीड करताना
घरामध्ये निगेटिव्हिटी आहे. आता कोणी वास्तूवाला येतो, तो सांगतो की ही भिंत चांगली नाही, ही भिंत तोडा. जसं आपण मागच्या पार्टमध्ये आपण बोललेलो होतो की आपण भिंत तोडायला सांगत नाही, आपल्याकडे दत्त महाराजांची सोल्युशन्स आहेत. हे झाला पार्ट 1 मध्ये जसं उत्तर दिलं तसं. पण आत्ताच्या घडीला समजा डिफरन्शिएट करायचं असेल आणि एक लेमेन म्हणजे कॉमन माणूस आहे, त्या कॉमन माणसाला कळत नाहीये की माझ्या घरात असं काय झालं किंवा काय होईल जेणेकरून मी समजेन की ही निगेटिव्हिटी आहे किंवा पॉझिटिव्ह आहे. आल्यानंतर घरात मला खूप छान वाटते, ही पॉझिटिव्हिटी झाली. पण ह्याची सुरुवात निगेटिव्हिटीची पण असू शकते, हीच सुरुवात. आता आपण त्याच्यात डिफरन्शिएट करू. आपण काय करतो की ज्या वेळेला आम्ही कोणाचं घर बघायला जातो त्यावेळेला आम्ही विचार करतो की ह्याला डिफरन्शिएट कसं करावं, 3 भागांमध्ये करावं का, ते आपल्याला जास्त फायदेशीर पडेल आणि लोकांना कळायलाही फायदेशीर पडेल. कोणाचे काही समजा प्रश्न असतील तर त्या निगडीत असतील तर आम्हालाही कळतं की समजा ही इंटेन्सिटी एवढी आहे त्या निगेटिव्हिटीची, तर मग घरी जायला हवंय का आणि घरी जायला लागणारच आहे का, ह्या 2 गोष्टी आहेत. तर त्याच्यामध्ये पहिल्या भागामध्ये आपण असं करू शकतो की एक माइल्ड इन्फेक्शन म्हणजे एक माइल्ड निगेटिव्हिटी. त्याच्यामध्ये घरात आल्यानंतर डोकं दुखणं, मान दुखणं, त्याच्यानंतर सातत्याने भांडी पडणं, काच फुटणं, ह्याला माइल्ड निगेटिव्हिटी म्हणतात. ह्याचं आपण निरसन जे आहे म्हणजे सोल्युशन जे आहेत ते ताबडतोब घरातल्या घरात करू शकतो. ज्या जुजबी आपण घरातल्या घरात ज्या आपण रेमेडीज करतो, जसं कापूर ठेवला आहे किंवा आपण तमालपत्र ठेवलेलं आहे, तर या गोष्टींनी सुद्धा निगेटिव्हिटी ती बसते. बसतेचा अर्थ असा की ती वाढणार नाही, जिथे आहे तिथेच थांबेल. खेचून घेते का? नाही, खेचून नाही घेत, पण ती तिथेच थांबते. आणि थांबल्यामुळे काय होतं की आपल्याला त्या वेळेला खूप छान वाटतं. आपल्याला असं वाटतं चला माझी रेमेडी झाली, त्यामुळे आता मला बरं वाटतंय. ह्याच्यात असं झालं की आपण त्या दगडाखाली त्याला ठेचलंय, थांबवलंय, बरोबर आहे, पण ती निगेटिव्हिटी इज स्टिल लाईंग इन युअर हाऊस, ती तशीच आहे. दुसरी असते त्याच्यानंतरचा भाग जो आहे तो मीडियम प्रतीचे निगेटिव्हिटी आहे. त्याच्यामध्ये असं होतं की तुम्हाला इन्फेक्शन्स होणं किंवा तुम्हाला खाज येणं अंगाला किंवा सातत्याने डोळ्याला चुरचुरणं, जे अगोदर होत नव्हतं, मग ते ताबडतोब नंतर व्हायला लागतं. केसांचे पुंजकेच्या पुंजके निघायला सुरुवात होते, म्हणजे गळायला सुरुवात होते आणि ह्याची कारणं सापडत नाहीत. मग आपण ढकलतो काय, सर्वसाधारणपणे पाणी बदललेलं दिसतंय किंवा बोरिंगचं पाणी सुरू झालं वाटतं किंवा क्लायमेट बदललं किंवा मी आज गेले ना धूळ भरपूर होती म्हणून झालं का. पण नाही, तुम्ही याच्या अगोदर पण तशीच कामं करत होतात, सगळी तसंच चाललेलं होतं. मग अचानक त्या आठवड्यामध्ये असं काय झालं जेणेकरून तुमचं ही प्रगती झाली त्या बाबतीमध्ये की तुम्हाला पचन असं होतं अन्न किंवा लूज मोशन्स लागतात सारखं. ते काल खाल्लं तेच आज खाल्लं होतं, परवा तेच खाल्लं होतं, तरी लूज मोशन राहतात. त्यामुळे आपल्याला समजत नाही की ह्याची कारणं काय. ती आहे मध्यम प्रतीचं निगेटिव्हिटी. इंटेन्सिटी ही जास्त झाली तर मात्र त्याची जी लेवल आहे ती एवढी लेवल आहे की त्याच्यामध्ये अन्न आपण केलं तर सकाळी केल्यानंतर आपण रात्री पण खातो. सर्वसाधारणपणे शिळं खायची आपल्याकडे पद्धत आहे. जसं मुंबईची लोक म्हणा किंवा आपल्या इंडियन लोक म्हणा, शक्यतो कचऱ्यात जेवण टाकत नाहीत. ते जितकं म्हणून रिसायकल करता येईल तेवढं रिसायकल करतात. पण सकाळी केलेलं जेवण हे रात्रीपर्यंत खाऊ शकतो, जास्त शिळं खायचं नसतं असं सगळ्या ग्रंथात सुद्धा लिहिलेलं आहे. कारण ते गॅस वाढवतं. तुम्ही जेव्हा फ्रीजचा जास्तीत जास्त उपयोग करता आणि प्रयोग करता तेव्हा अन्न जेव्हा 12 तासांच्या वरती ठेवलं जातं तेव्हा ते गॅस्ट्रिक ट्रबल आपल्याला द्यायला सुरुवात करतं आणि त्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम्स येतात. पण आपण समजा असं धरलं की 12 तास तर बाहेरच होतं, जेवण बाहेर राहतं, गरम करतो आपण, आपल्याला शिकवल्याप्रमाणे पुन्हा एकदा उकळी काढतो आमटीला आणि ती ठेवतो, ती रात्री व्यवस्थित राहते. पण अन्न इथे शिजवल्या बाहेर ठेवलं नाही त्याला तार सुटते, खराब होतं. म्हणजे इतकं की बघायला नको, त्या ताबडतोब कुठला तरी स्विच उडतो किंवा बल्ब उडतो जोरदार आणि तुमचं ट्रिप होतं, इलेक्ट्रिसिटी ट्रिप होते. तिसरी गोष्ट अशी की तुम्हाला युरिनरी इन्फेक्शन जोरदार होतं. ते इतक्या लेवलला होतं की तुम्हाला डॉक्टरांशिवाय पर्याय उरत नाही. म्हणजे अंगात थंडी भरून ताप येणं हा एक झाला, पण थंडीने तुम्ही समजा अर्धा फूट उडत असाल, दॅट इज डिफरंट स्टोरी. म्हणजे त्याची युरिन इन्फेक्शनची जी प्रक्रिया आहे ती जोरदार वाढते आणि ती विदिन टाइम वाढते, म्हणजे विदिन 1 आवर अशी ती वाढते आणि ती सातत्याने व्हायला लागते. दॅट टाइम तुम्ही गोळ्या घेताय, औषध घेताय, सगळं घेताय, पण ते कमी होत नाही आणि त्यावेळेला आपल्याला भीती बसते. सो ती एनर्जी असेल समजा घरामध्ये किंवा सातत्याने तुमचं ट्रिप होत असेल इलेक्ट्रिसिटी किंवा अन्न खराब व्हायला लागलं किंवा टोके पडायला लागले, म्हणजे इतके टोके पडतात तांदूळामध्ये किंवा गव्हामध्ये इतके, आणि पिठाला सुद्धा टोके पडतात. ते इतके टोके पडतात की भिंतीवर सुद्धा तुम्हाला काही वेळेला टोके दिसतात. म्हणजे तुम्ही म्हणाल किचन मध्ये सगळं सामान असतं
पॅक बंद डब्यात असतं, पण हॉलमध्ये तुम्हाला भिंतीवरती ते टोके दिसतील. तुम्ही एवढं ट्रॅव्हल करून हे बाहेरपर्यंत आले म्हणजे केवढे झाले. आणि ज्या वेळेला म्हणजे त्याचं असं याची दोई याची डोळा म्हणजे म्हणा आपल्याला सगळं तिकडच्या तिकडे समजून येतं की तुम्ही समजा त्यावेळेला क्लिन्झिंग करून घेतलं तर टोके रातोरात गायब झालेले आम्ही बघितलेले, की इथे काल होतं आता सगळं क्लीन झालं. ती इंटेन्सिटी ही जी ट्रान्झिशन आहे फ्रॉम पॉझिटिव्ह टू नेगेटिव्ह आणि फ्रॉम नेगेटिव्ह टू पॉझिटिव्ह, या दोन्ही घटना एकदम अचानक झाल्या तरी देखील त्रास होतो, हे प्रत्येकाला माहिती पाहिजे. आता दुसरी एनर्जीची एक साधं मी एक्झाम्पल देते, त्याच्याबद्दल ह्या बाबतीत आत्ता बोलायला नको होतं पण मी ते सांगते कारण की लोकांना समजत नाही. आपण काय करतो, बाहेरनं आलो, आपली सर्वसाधारण पद्धत अशी आहे की पाय धुवायचे, हातपाय धुवायचे आणि मग घरात वावरायचं. त्यावेळेला मोठी घरं असायची तर बाहेरच मोरी असायची, तिथे हातपाय धुतले जायचे आणि आपण घरात यायचो. आता फ्लॅट सिस्टम आली म्हणून आपण पहिल्यांदा घरात शिरतो, मग किचनच्या समोरच तो बाथरूम असतो. त्यामुळे ऑलरेडी वी हॅव क्रॉस्ड हाफ अ हॉल आणि देन वी गो टू बाथरूम. आता हे झालं जे लोकांना ती सवय आहे ती. जे ऑफिसमध्ये येतात दमून येतात ते हॉलमध्ये येऊन कोचावर बसतात, शूज बीज तिकडे बाजूला काढतात, हातात समोर रिमोट दिसला की टीव्ही ऑन करतात आणि तिथेच बसतात. बरोबर आहे. आता तेच पाय तसेच राहिले. मग डायनिंग टेबलवरती बायको जेवण वाढते किंवा आई जेवण वाढते किंवा स्वतःच घेतात आणि तिथेच तसंच खातात, म्हणजे हात धुतात पण पाय धुतलेले नाहीत. आपण तिथेच जेवतो. जेवल्यानंतर मग तुम्ही टॉयलेट बिलेट यथाशक्ती जे काय करायचं रोजचं करता आणि मग तुम्ही झोपायला जाता. झोपायला गेल्यानंतर तुम्ही तुमच्या कॉटवरती झोपायची पोझिशन मात्र ठरलेली आहे. इथे डोकं, इथे पाय, इथे पांघरुण, इथे उशी, हे पक्क झालेलं. आपण काय करतो चूक मोठी की आपण पांघरुण घेतो आणि झोपतो. बरोबर आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी घडी घालून आपण ठेवून देतो. आपल्याला माहितीये का दुसऱ्या दिवशी की पांघरुणाची कुठली साईड आपण अंगावर घेतली होती आणि कुठली साईड पायाच्या साईडला होती? नाही सांगता. त्यामुळे त्याच्यावरती छोटासा उपाय आणि हा कोणीही करत नाही, तो म्हणजे असा की तुमच्या पाया साईडची जी पांघरुणाची साईड आहे ती तिथेच राहिली पाहिजे आणि आठवड्यातनं एकदा तरी ती धुतली गेली पाहिजे. बिकॉज वी आर कॅरिंग दॅट निगेटिव्हिटी टिल युअर बेड वेर यू आर गोइंग टू स्लीप फॉर 8 hours. आणि त्या 8 तासामध्ये तुम्ही कुठून कुठून फिरून आलेला आहात, काय काय कुठून आलं, पायदळी काय काय तुडवलेलं आहे ते तुम्ही अंथरुणातच टाकताय. आता दुसऱ्या दिवशी तू परत तिथेच झोपलीस, त्याच साईडचा भाग आपल्या तोंडाशी आलाय. तू विचार कर किती आपण काय करतोय. मला इमॅजिन होतंय. हा एक्झॅक्टली. तर काय करायला हवंय इथे, साधीशी गोष्ट आहे. तुम्ही आयदर तिथे पांढरा कपडा शिवा किंवा कोपऱ्यात एक गाठ मारा, काहीतरी मार्क करून ठेवा, काहीतरी मार्क करा. आजकाल त्या सोलापुरी चादरींना एक पांढरं एक लेबल असतंच सोलापुरी लिहिलेलं, प्रिया सोलापुरी. आता प्रियाला प्रियाचं नाव पटकन आठवलं. तर प्रिया सोलापुरी असेल तर ते अंगा साईडला घ्यायचंय, तोंडाच्या साईडला घ्यायचंय. दुसरा जो साईड आहे ते पाया साईडला राहील. मग तुम्ही कायमस्वरूपी ते एकदा अंगवळणी पडलं तर तुमचं पांघरुण घेण्याची क्रिया पण व्यवस्थित होते. आता तू म्हणशील पण घडी घालताना ते एकावर एक येऊ शकतं. पण घडी घालताना ते एकावर एक जरी आलं तरी घडी घालायची प्रक्रिया आहे ती म्हणजे इट इज लाईक अशी झाली पाहिजे पडद्यासारखी. आपण घडी घालून ठेवून देतो ना, ती मिटल्यानंतर दॅट नेगेटिव्हिटी स्टेज इन दॅट बॉक्स. त्याला आपण मस्त कडी कुलपात आपण छान ठेवलेलं आहे, लॉक केलेलं आहे. त्यामुळे बरेचदा हॉटेलमध्ये गेल्यानंतर लोकांना छान वाटतं. का छान वाटतं? कारण ते पसरलेलं पांघरुण असतं आणि ते कधीच बदलत नाही, खालची वरती आणि वरचं खाली जात नाही. आपण झोपलोय तसंच अंगावर खेचतो आणि तो दुसऱ्या दिवशी आला तरी तसंच परत कोंबून ठेवतोय. त्यामुळे तो 3 दिवस किंवा 4 दिवस आपण ज्या हॉटेलमध्ये राहतो खूप छान ते छान वाटतं. म्हणजे ते वातावरण तिकडे तसं क्रिएट झालं. आपल्या घरातही तसं आपण वातावरण क्रिएट करू शकतो. आता हे तर तुम्ही सांगितलं घरांबद्दल, पण मोठ्या प्रिमायसेस बद्दल काय? बरोबर आहे. आता हे घरांमध्ये तुम्ही ह्या आपण डिफरन्शिएट करू शकतो एनर्जीज. पण मोठ्या प्रेमायसेसमध्ये फॅक्टरीमध्ये निश्चितच आपण जेवणाकडे बघणार नाही आहोत. तर इथे 200 कलाकार काम करत असतात. कलाकार म्हणजे वर्कर्स. तर ते काम करत असतात. तर प्रत्येकाचं वेगळी वेगळी मनस्थिती आणि वेगळे एनर्जीज घेऊन ते इन अँड आउट होत असतात सतत. त्यामुळे फॅक्टरी प्रेमायसेस किंवा इंडस्ट्री प्रेमायसेस किंवा मॉल हे असे किंवा थिएटर हे अशी जागा आहे जिथे एनर्जीचं आदान प्रदान खूप जोरदार होत असतं, खूपच जोरदार. त्याच्यामध्ये समजा 90% एनर्जीची लोक समजा वाईट एनर्जी असतील तर ते 10 लोक जी आहेत त्या 10 लोकांमध्ये समजा अट्रॅक्ट करण्याची ताकद असेल निगेटिव्हिटी, तर समजून जा की खलास, की घरात जाईपर्यंत त्यांची डोकी दुखतील, त्यांना काय काय होईल, काय काय प्युकिश वाटेल, बऱ्याच गोष्टी घडतात. रिसिव्हिंग एंड आहेत. एक्झॅक्टली.
तर ते अट्रॅक्ट करून गेल्यानंतर मग प्रॉब्लेम आहेत. पण आपल्याकडे तीच एक सवय आहे की मोठ्या प्रिमायसेसमध्ये जा, छोट्या प्रिमायसेसमध्ये जा. घरी गेल्यानंतर लगेच आपण रिलॅक्स होतो. तर आपण आता घरचं पण बोललोच आहे निश्चित, पण फॅक्टरीमध्ये एक एक्झाम्पल देते तुला मी, त्याच्यावर तर तुला कळेल की एनर्जीज कशा ओळखता येतात. माझ्याकडे एक इंजिनियर व्यक्ती आली होती, त्याची एक मोठी कंपनी होती, फॅक्टरी होती रादर. तर तो या सगळ्या विषयाकडे अजिबात लक्ष देत नव्हता. तो म्हणाला की अध्यात्म म्हणजे मला एक एनर्जी आहे ही माहिती आहे आणि त्याला मी नमन करतो, मी त्याला नमस्कार करतो, पण मला जास्त वास्तववादी आहे मी, त्यामुळे मला तुम्ही दाखवा आणि मगच त्याच्यावर मी विश्वास करेन. त्याचं एज्युकेशन होतं, तो त्याच्याबद्दल तो तसाच बोलणार. बरोबर. तर मी मान्य केलं होतं त्यावेळेला, पण तो मला स्वतः घ्यायला आला होता आणि मी शांत बसले होते गाडीमध्ये आणि तो फॅक्टरीकडे नेत असताना त्यांनी मला जवळजवळ हे वाक्य जे आहे की मी मॅडम ह्याच्यावर विश्वास ठेवत नाही, मी तुम्हाला घेऊन चाललोय केवळ कारण की माझे वर्कर्स म्हणाले की कोणाला तरी घेऊन या तुम्ही, आणि मी ज्यांना विचारलं त्यांनी तुमचं नाव सांगितलं म्हणून तुम्हाला मी घेऊन चाललोय, पण मला ह्याच्यावर विश्वास नाही, असं ते सातत्याने बोलत होता. मी आणि माझी दुसरी एसोसिएट आहे मीना, ती मीना पाठी बघून फक्त बसून हसत होती. ती म्हणाली आप जो भी बोलना है बोल लीजिए, जब तक हम फैक्ट्री में पहुंचते हैं आप सब बोल लीजिएगा, उधर जाने के बाद आपको जो लगता है उसके बाद में आप बताइएगा, बाद में समझ आएगा. तर मी तर काहीच बोलले नव्हते, मी फक्त हसत होते. अच्छा तुला विश्वास नाही, अच्छा ठीक आहे तुला विश्वास नाही, ओके. मग ते मला फॅक्टरीत घेऊन आल्यानंतर एक छोटीशी फॅक्टरी, ज्याच्यामध्ये मला असं वाटतं काहीतरी 50 ते 60 वर्कर असतील. तर तिथे ते जे काम चाललेलं होतं तेव्हा ते म्हणाले की तुम्ही तुम्ही फॅक्टरी प्रिमायसेस सगळी फिरून घ्या आणि तुम्हाला कुठे कुठे काय वाटतंय तिथे मला तुम्ही मार्क करून द्या. म्हणजे आज आणि माझ्या एक तर सगळे वर्कर तिकडे होते आणि वर्कर कुतूहलाने माझ्याकडे पाहत होते आणि त्यांना असं वाटत होतं कुठेतरी उत्तरं मिळणार आहेत. इकडे सर्वात एकतर मनाला जीवाला लागणारी गोष्ट होती आणि ती चांगली लागणारी गोष्ट होती अशी की त्या वर्कर्सला आपल्या मालकाचं चांगलं झालेलं बघायचं होतं. एक की सगळेजण असं म्हणत होते की हे दुर्मिळ आहे, आणि त्या 60 लोक की ही आमची फॅमिली आहे, आमचं कुटुंब आहे आणि कुटुंबामध्ये कोणालाही त्रास व्हायला नको आणि आमच्या साहेबाला पण त्रास होतोय, हे एक भावना होती. ती खूप अजब होतं ते बघण्यासाठी. मी प्रिमायसेस फिरत होते. मग प्रिमायसेस फिरता फिरता एका मशीनच्या इकडे उभे राहिले. मी म्हटलं हे मशीन तुला त्रास देते, या मशीनला आपल्याला काहीतरी सोल्युशन द्यावं लागेल. ते म्हणाले अहो 2-3 वर्षापूर्वीच मी हे मशीन घेतलं नवीन, कारण कामाचं स्वरूप वाढत होतं. मी म्हटलं तुला इकडे कामाला कमी नाही. तो मला हो मला ऑर्डर आणि म्हणजे जे काही कॉन्ट्रॅक्ट्स आहेत ते भरपूर मिळतात आहेत, प्रॉब्लेम एक्झिक्युशनचा आहे बाहेरच म्हणजे येण्यासाठी. तर म्हटलं त्याचाही प्रॉब्लेम नाही, तुझा प्रॉब्लेम वर्कर्सचा आहे. तो मला की कसा? म्हटलं पहिली गोष्ट म्हणजे इथे काहीतरी अपघात होत असावेत. मला हे मात्र तुम्ही बरोबर बोललात. 1-2.5 वर्षापूर्वी एका मुलीचा एक अंगठा गेला म्हणाले या मशीनमध्ये, एक अंगठा गेला. आता ती मुलगी त्यात ती फक्त 20 वर्षाची, त्यात या गावातली, त्याच्यामुळे तिचा अंगठा गेला. आता लग्न कसं होणार, काय कसं सगळं. तरी तिने म्हणे माझ्यावरती काही ब्लेम टाकला नाही आणि मी तिला पैसे दिले, तिचं ऑपरेशन करून घेतलं, जे काही मला करता येईल ते मी सगळं केलं. आणि तिने सांगितलं की साहेब तुम्ही कोणाला तरी दाखवा, असं व्हायला नाहीच हवं होतं. पण मी त्यावेळेला काही लक्ष दिलं नाही. मी म्हटलं नाही तेवढंच नाही राहिलंय, अजूनही काही झालं असेल. ते म्हणाले हो, कारण की आता 6 महिन्यापूर्वी म्हणाले दुसऱ्या एका माणसाच्या दुसऱ्या हाताचा अंगठाच गेलाय. म्हणजे सेम अगदी 2 हातांचे, या हाताचा अंगठा गेला, या हाताचा अंगठा गेला, असं झालंय ते. तर मी म्हटलं ठीक आहे, आपण इकडे या प्रिमायसेसमध्ये हे मशीन चांगलं नाहीये. तर तिथे मी मार्क केलं. आम्ही बाकीचं मशिनरीज बघायला गेलो. मग बाहेरनं प्रिमायसेस बघितली. त्यावेळेला एक तिकडे सॉकेट होतं, साधं आपलं जे इलेक्ट्रिसिटीचं सॉकेट असतं तसं सॉकेट होतं. मी म्हटलं इथे प्रॉब्लेम आहे. तर त्यांनी असं अवाकून माझ्याकडे आणि मीनाकडे पाहिलं आणि तो मला आता म्हणजे मी कसं सांगू तुम्हाला, मला समजत नाहीये. ते म्हणाले की या सॉकेटला काय तुम्हाला वेगळं वाटतं? म्हटलं मला काही वेगळं वाटत नाही, पण हे सॉकेट मात्र तुला त्रास देणार एवढं मात्र निश्चित आहे, इथे काहीतरी झालेलं आहे. तेव्हा तो मला म्हणाला की 2 महिन्यापूर्वीची घटना आहे. माझा इलेक्ट्रिशियन, मी स्वतः इंजिनियर आहे, त्यामुळे मला माहितीये की शॉक बसू शकतो की नाही बसू शकत, कुठे बसू शकतो. तरी सेफ्टी मेजर्स म्हणून माझ्या त्या वर्करनी ते जे बूट असतात त्यांचे गमबूट असतात ते रबरचे बूट घातलेले होते, हातामध्ये ते ग्लोव्ज होते, त्याच्यानंतर ते टेस्टर काय म्हणतात त्याला, तर ते घेऊन तो चेक करत होता. बंद होतं स्विच, पूर्ण बंद, म्हणजे त्याच्यातनं शॉक येणं शक्यच नव्हतं, करंट फ्लो होतच नाहीच होत होता. आणि तरी त्यांनी तिकडे लावल्यानंतर तो करंट कसा काय पास झाला त्याचा पूर्ण खांद्यापर्यंत ते
शॉक गेला आणि तो निकामी झाला हात. अरे वा. आणि हे झाल्यानंतर तो म्हणतो मी स्वतः 25,000 वेळा तिकडं मी चेक करतो, हो. मी इंजिनियर आहे. म्हणजे तो हे सांगताना त्याच्या डोळ्यात पाणी आलं होतं की त्याला असा त्रास का झाला ह्याचं उत्तर मात्र माझ्याकडे नाही. म्हटलं ह्याचं उत्तर माझ्याकडे आहे. तू तुझ्या विषयाचा डॉक्टर आहेस, मी माझ्या विषयाची डॉक्टर आहे. बरोबर. म्हटलं हे काय झालं हे तुला मी सांगू शकते, इथे कुठे निगेटिव्हिटी आहे ते सांगू शकते. तुला हा प्लॉट फार स्वस्तात पडला असेल. तुम्हाला हो, मी 5 वर्षापूर्वी मी हा प्लॉट विकत घेतला, एका गुजराताकडनं घेतला. त्यांनी थ्रो अवे प्राइसमध्ये हा विकला. अच्छा. आणि तो मी पटकन ऑपॉर्च्युनिटी उचलली आणि तो मी तुकडा प्लॉट घेतला आणि आज माझी फॅक्टरी लावली. म्हटलं तुला फॅक्टरीला पैशाला कमी नाही. हो, मला पैशाला कमी नाही, वर्कर्सला प्रॉब्लेम आहे. तर ते तो सांगत होता. आणि त्याच्यानंतर त्याला सांगितलं मशिनरीला हे तू सोल्युशन दे आणि तुझं सगळं व्यवस्थित होईल. आणि त्यानंतरचा काळ आहे आणि आत्ताचा काळ आहे, सगळं त्याचं सुरळीत चालू आहे. पण ही एनर्जी अशी ती तिथे राहते. कारण ज्याच्याकडनं आपण प्लॉट घेतो त्या प्लॉटवर काही मिसहॅप झालेत का, काही प्रॉब्लेम झालेत का, काही इश्यू झालेत का, हेही बघणं तेवढंच गरजेचं असतंय. पण ते नाही बघितलं, इग्नोर केलं. आपण फक्त एकच बघितलं की स्वस्तात मिळतोय, मला ऑपॉर्च्युनिटी घेतली पाहिजे. मी मान्य करते, ज्याला व्यवसाय टाकायचा आहे निश्चित त्याला कमी पैशात मिळत असेल तर तो करणारच. पण तिथे काय घडलं होतं ह्याचं हिस्ट्री थोडी तरी काढायला पाहिजे, जाणून घ्यायला पाहिजे. त्या व्यक्तीच्या फॅक्टरीमध्ये किंवा त्याच्या अगोदर जिथे जे काही होतं तिथेही 2 वर्कर दगावले होते, तिथेही 2 वर्करची डेथ झाली होती. हे समजून घेणं फार गरजेचं आहे की का झाली होती. मग मी पूजा टाकली होती, पण पूजा कसली केली होतीस तू? शांततेसाठी पूजा पाहिजे आपल्याला, तर ते आपल्याला करणं फार गरजेचं आहे. पूजा कसली केलीच नाही तर मग 25 लोक आहेत तुझ्याकडे, 25 लोकांची सगळ्यांची पूजा नाही करू शकत तू. मग ते शांतीसाठी पूजा करायला पाहिजे. ती पूजा केल्यानंतर हे जे आत्मे असतात, सोल असतात किंवा एनर्जीज असते, आपण सोल पण म्हणूया नको कारण तो वादातीत मुद्दा होतो लगेच की हे सोल कुठून काढलं. तर तो वादातीत मुद्दा आहे, त्याला तसाच राहू दे. आपण एनर्जी म्हणू. जी निगेटिव्ह एनर्जी आहे ती शांत राहते आणि तुम्हाला ती त्रास देत नाही. तर ती एनर्जी अशी असू शकते. त्यामुळे मोठ्या प्रिमायसेसमध्ये आम्हा लोकांना असं होतं की कोपऱ्यातनं फिरता फिरता नाके न येतात. माझ्याकडे सर्वात मोठ्यातली मोठी प्रिमायसेस आली आहे, ती 110 एकर्सची होती. मी तू विचार करू शकतेस की चालून तंगड्या तुटल्या होत्या. पण आमचा एक ताफा होता मोठा, त्याच्यामध्ये बरीच सापाची बिळ, साप असं बरंच काही दिसलं. पण आम्ही फिरत होतो. त्याचा त्रास आम्हाला नाही होऊ शकणार कारण की आम्ही ऑलरेडी स्वतःला रेडी करून जातो. कारण ती देवाची आपल्यावरती पण गुरूंची कृपा आहे, तर त्यांची कृपेने आपण ते सगळं साध्य करू शकतो. पण प्रिमायसेस घेताना सगळं फॅक्टरीमध्ये बांधकाम झाल्यानंतर तुम्ही कोणालाही दाखवा, तुम्ही मला दाखवा किंवा माझ्यासारख्या तत्सम जे नेगेटिव्हिटी किंवा एनर्जी बघतात त्यांना दाखवा, काही हरकत नाहीये. पण एकदा दाखवून घ्यायला हरकत नाही. माझं म्हणणं काय आहे की तुम्ही जेव्हा एवढे लाखो रुपये खर्च करता त्याच्यामध्ये अजून 10, 15, 20 हजार रुपये खर्च केल्याने तुमचं काही जाणार नाही. पण तुम्ही येणारा जो वर्कर्स आहे, गट आहे मोठा किंवा एक्झिक्युशन आहे तुमचं. काही लोक मला म्हणतात मॅडम बघा माल कसा पडलाय, तो तयार माल पडलाय, ट्रकशी संप आहे, 3 दिवस झाले, माल हालत नाहीये, ठप्प आहे. रिपॉकेशन्स असे आहेत की तो माल गेला नाही, मला पैसे सुटणार नाही, ते क्रेडिट होणार नाही, सगळ्या गोष्टी अडकल्या, काही होऊ शकतं. त्यामुळे मला असं वाटतं चेक करणं गरजेचं आहे. त्यामुळे मी टेथोस्कोप घेऊन जाणार, मी ते चेक करणार, मी चेक करून तुम्हाला त्याची एनर्जी सांगणार आणि तुम्ही त्याच्यावर सोल्युशन करायचं. सो हे प्रिमायसेसचं घडू शकतं, तर ते बघायचं. तर एक छोटासा अजून एक अनुभव सांगते मी की एक घर होतं, एक बंगला. त्या बंगल्यामध्ये आम्ही गेलो होतो आणि त्या बंगला बघताना सर्वसाधारण चौकोन बंगला असतो आपला, म्हणजे असं मी तरी पाहिलेले आहेत, किंवा सी आकाराचे असतात का, तर मधला भाग रिकामा ठेवून तिकडे तुळशी वृंदावन किंवा असं. तर हे सगळं त्या बंगला चांगला मोठा. किती रूम आहे तुझ्या? 4 रूम आहेत. ओके फाईन. आम्ही हॉलमध्ये गेलो, हॉल आडवा, किचन छोटी, मधलं जो पॅसेज होता तो मोठा, त्याच्यानंतर बेडरूम अशा डब्यासारख्या एका पाठोपाठ एका बेडरूम मध्ये गेलो तर तिथे पहिली गोष्ट म्हणजे पायापासून डिप्रेशन लागत होतं, खूपच घाणेरडे व्हायब्रेशन्स येत होते. आणि मी म्हटलं हे मला खूप जड होतंय पायाला, काय आहे म्हटलं इथे तुझ्या घरात की जे खूप जड वाटतंय. तर मला नाही, आम्ही इथे आलो असं सगळं तो असं वरचेवर उत्तर देत होता. मग आम्ही त्यांच्या बेडरूम मध्ये गेलो. बेडरूम मध्ये गेल्यानंतर मला असं आढळलं की ती बेडरूम चौकोन नाहीये,
तर ती बेडरूम कशी सांगू शकते तुला मी, की एका साईडला निमुळती होती, त्याच्यानंतर मध्ये गोल अशी ती भिंत घातलेली होती आणि बाकीची रूम होती. अरे बापरे. मी म्हटलं हा सी आकार गेला कुठून, म्हणजे केकचा तुकडा कापावा तसा तो होता. म्हटलं हा भिंत घातली, तुला चौकोन नाही मिळाली का? पण तिकडची ऊर्जा एवढी होती की माझे डोळे लाल व्हायला लागले. माझ्याबरोबर जी माझी असोसिएट आहे मीना, तिच्या अंगाला खाज यायला लागली, तिला उलटीसारखं वाटायला लागलं. ती मला मी बाहेर जाऊन उभी राहते सुरुची, मला इथे उभं राहता येत नाहीये. आम्ही ते सहन केलं कसं बस. आम्ही तिकडनं बाहेर पडलो म्हणजे मी त्या रूममध्ये लिव्हिंग रूममध्ये आलो. तेव्हा तो मला म्हणाला, तुम्ही चांगलं ओळखलं तर हे मॅडम, पण आम्हाला ना पर्याय नव्हता. म्हटलं झालंय काय नेमकं ते सांग. इथे ना मला सापाचा खूप वावर दिसतो घरामध्ये. अरे बापरे. तो मला आता मी तोंडात बोटं घालायचं वक्त राहिलोय. म्हटलं झालं काय. तो म्हणतो तुम्ही जो माझ्या बेडरूम मधला जो मी भिंत घातलेला भाग बघितलात, त्या भिंतीच्या त्या तेवढ्या त्रिकोणामध्ये बाहेरनं एक वारुळ आहे 5 फुटाचं. अरे बापरे. हो. आणि ते मी बाहेरनं बघायला गेले होते. तो माणूस स्वतःच सांगतोय ते 16 फूट नाग राहतो म्हणून. देवा. आणि तो मी फोटो काढलेला होता, पण अर्थात आपण कोणाला दाखवू शकत नाही त्या सगळ्या गोष्टी, कारण की नाहीतर मग कोणाची तरी आयडेंटिटी आपण हे करतो. पण ज्या वेळेला मी बघितलं अवाक झाले मी. म्हटलं तू तो घरात घेतलायस, इट इज इन युअर हाऊस, इट इज इन युअर बेडरूम, हाऊ कॅन यू डू दॅट. एक्झॅक्टली. तो म्हणतो मी काढू शकत नव्हतो, कारण की मी कौल घेतला आणि कौलमध्ये असं निघालं की तू ते वारूळ तोडायला नाही पाहिजे. अरे पण म्हटलं तू ते रात्रंदिवस झोपतोय, त्याच्यातला एका कॉर्नर मध्ये या भिंतीच्या पाठीमागे नागाचं 5 फुटाचं वारूळ आहे. म्हटलं हाऊ कॅन यू स्टे इवन. आणि मग तो म्हणतोय घरातली, मी म्हटलं घरात वाद असणार तुझ्या, चिक्कार. तो म्हणतो हो, एक मुलगी पळून गेली आहे, मुलगा नीट नोकरी करत नाही, दुसरा काका आहे तो प्रॉपर्टी मागतोय, त्याच्यानंतर एक बहीण आहे ती लग्न करून गेली होती, तिला मुलबाळ नाही म्हणून त्या लोकांनी हकलून लावली म्हणून ती परत आलेली आहे. सगळी वाता, सगळी वाता. आता बघ मला सांग, आता हे सगळं ऐकल्यानंतर तुला जेवढा त्रास होतो ऐकून सुद्धा तुला असं वाटतं अरे बापरे कसं राहतील लोक, कसं राहत असतील ही तिथे लोक. ती जवळजवळ 10 वर्ष तशी राहतायत बंगला बांधून. आता मी सोल्युशन द्यायला तयार आहे. मी म्हटलं तुला सोल्युशन, तू बोलवलंच आहेस, तू मला ऑलरेडी पे केलेलं आहेस, त्यामुळे सोल्युशनसाठी तुला काही वेगळे पैसे द्यायचे नाहीयेत. तुला मी सोल्युशन्स देते, तू सोल्युशन्स कर, पण इकडे मात्र तुला थोडंसं तुझं जे प्लॅनिंग आहे घराचं ते मात्र चेंज करावे लागणार. म्हणजे ही भिंत तोडावी लागेल आणि दुसरं काहीतरी करावं लागेल ते मात्र, कारण की एवढं उग्र तू समोर घरात ठेवलंस. तेव्हा त्यांनी बैठक घेतली त्याच्या सगळ्या पंच म्हणजे घरातल्या सगळ्या लोकांची, आणि अत्यादी ग्रेट ती म्हणाली नाही नाही भिंत अजिबात तोडायची नाही, कारण की भिंत तोडली तर माझ्या याच्यातला भागातला हा भाग कट होईल, असं होईल तसं होईल. म्हणलं हा माझा हिस्सा कमी होईल. म्हटलं मग त्या 15 फुटी नागाचे 5-5 असे 3-3 तुकडे करा आणि राहा, कारण की त्रास तुम्हाला होतोय, त्रास मला नाही होते. म्हटलं तुमच्याकडे त्रास आहे, तुम्ही मला बोलवलं की तुमच्याकडे असा का त्रास आहे, पण तुम्हाला स्वतःलाही माहिती आहे की तुम्ही त्याला म्हणजे काय म्हणतात त्याला एक बाळासारखं वाढवताय त्या सापाला आपल्या घरात. तुम्ही पदरात घेऊन त्याला पेट बनवलाय, तर तो तुम्हाला त्रास देणारच. मग तो म्हणाला मला ते घर तोडून टाकू का, मी जमीन दोस्त करून टाकतो. म्हणजे म्हटलं छान, म्हणजे आगीतनं फोपाट्यात, म्हणजे तू त्या सापाचं जे वारूळ आहे तेही जमीन दोस्त करणार, आणि तो हे वाक्य बोलला तेही काढून टाकतो, मुळासकट म्हणे मी वारूळ सोडवतो. म्हटलं म्हणजे हुशारीची पराकाष्ठा आहे म्हटलं तुझ्या, बाकी तर मी काय बोलू शकत नाही. तर आपण त्याला मग मी त्याला म्हटलं सर्वाईव्ह करण्यासाठी तुला मी काही देते, एक सोल्युशन्स देते, ते जमिनीत घाल, तुला भिंत नाही तोडायची, घरात अजून वाद वाढतील तर नको तोडूस. पण त्याच्या जेव्हा मुलीशी मी एकट्यात मुलाशी बोलले होते तेव्हा तो मला म्हणाला की सुरुची मावशी मी तुला बाहेर येऊन भेटतो आणि तुझ्याशी 2 मिनिटं मला बोलायचं आहे. म्हटलं हा बोल. तर मला ना या घरात सारखं आत्महत्या करायचे विचार येतात, मला या घरात नाही राहावं असं वाटत. आणि जेव्हा तुम्ही आज मला बोललात की या घर तुम्हाला घेईल, देणार काही नाही, त्यावेळेला मला सतत वाटतं की आमच्या घरामध्ये आम्ही 3 भावंड आहोत आणि तिघांचं सगळं ठप्प झालेलं आहे, कोणाचं काहीच चालू नाही, तर मी काय करावं. म्हणलं तू ताबडतोब घराच्या बाहेर निघ, तू दुसरीकडे कुठेही राहा, काही तुटपुंजे पैसे देऊन राहा, पण या घराच्या बाहेर निघ, त्याशिवाय तुझी उन्नती नाही. आणि आज त्याला एका पोलीस खात्यामध्ये चांगली नोकरी आहे, पण त्याला बाहेर पडावं लागलं. असेही प्रेमाइसेस आहेत की आपण जिथे सोल्युशन देऊ शकतो तिथे निश्चित देऊ शकतो. जिथे तुम्ही ॲडमेंट आहात, निघायला तयार नाही आहात, काही करायला तयार नाही आहात, तर तिथे मात्र मीही काही करू शकत नाही. महाराजांनी तुम्हाला दिला उपाय, तुम्ही तो नाही घेतला, करणार काय मग.
मग मला फक्त सर्व्हायवलसाठी त्यांना जे देता येईल तेवढं मी देते. तर ही एनर्जी असते, ही प्रेमायसिसची एनर्जी. त्यामुळे प्रत्येकाने एकदा तरी आपल्या घराची एनर्जी दाखवावी. ती कोणालाही दाखवा, जो निष्णात आहे त्याला दाखवा. लग्न होत नाही म्हणून एनर्जी चेक करावी लागते, मुलं होत नाहीत म्हणून एनर्जी चेक करावी लागते. काही वेळेला घरात आम्ही पदार्पण केलं आणि फक्त आजारपण चालू झाली म्हणून आपल्याला एनर्जी चेक करावी लागते. तर त्याच्यावरती स्टॉप करण्यासाठी किंवा सोल्युशन घेण्यासाठी मला असं वाटतं एकदा तरी तुम्ही एनर्जी रिडरला घरी बोलवलं पाहिजे. खरं. तर तसं हे माझं म्हणजे प्रेमायसिसच्या बाबतीत बोलायला गेलं तर ते एक निदान आहे. आतापर्यंतचे तुमचे ऐकलेले अनुभव थरारक होते आणि अंगावर काटा देखील आला. तर त्यालाच अनुसरून आमच्या प्रेक्षकांना थोडे प्रश्न पडलेत, ते मला विचारावेसे वाटतात. एखादी व्यक्ती रेंटवर राहत असेल तर त्यांनी आपल्या वास्तूची एनर्जी चेक करून घ्यावी का? तुम्ही तिथे ज्या ठिकाणी तुम्ही 24/7 राहताय, तुम्ही जेव्हा 24 तास राहता, कामावरनं तिथेच येता, तुमची जी कमाईचा सोर्स आहे तो तिथेच त्याच घरात घेऊन येत आहे, घरात मुलं बाळं वाढतात आहेत, किंवा तुम्ही एकटे जरी असाल आणि सिंगल हा व्यक्ती तिथे राहत जरी असला तरी ज्या ठिकाणी आपण झोपतो, ज्या ठिकाणी खातो, ज्या ठिकाणी आपण बाथरूमला जातो, वॉशरूमला, आपण सगळ्या गोष्टींचा पुरेपूर उपभोग घेतो, त्या गोष्टीची निगेटिव्हिटी तुम्हालाही लागणार आहे. तो मालक जरी दुसरा असला काय किंवा तुम्ही फक्त रेंटवर असलात काय, ही निगेटिव्हिटीची आदानप्रदान होत राहते. त्यामुळे माझ्या मते नाही, उलट मी तर सांगेन की प्रिमाइसमध्ये तुम्ही ज्या राहताय त्याची एनर्जी तुम्हाला चेक करणं गरजेचं आहे. मग तुम्ही ते रेंटवरती असू देत किंवा ओनरशिपचे असू देत. त्यामुळे तुम्हाला एनर्जी ही चेकच करावी लागेल, कारण की ती निगेटिव्ह असेल तर ती फक्त शोधत आपल्या ओनरकडेच जात नाही, तर तिथे राहणाऱ्या व्यक्तीला पण लागते. त्यामुळे तो 11 महिने राहू देत किंवा 5 महिने राहू दे, निगेटिव्हिटी मग ती तुम्हाला लागणारच. आणि तुमचे ते 5 महिन्याचा कालावधी समजा उन्नतीचा असेल त्यावेळेला, मी कित्येक वेळेला लोकांना सांगते की कॅल्क्युलेशनमध्ये तुमचा उन्नतीचा काळ दिसतो, पण तुम्ही जाऊन अशाच ठिकाणी राहताय जिकडे निगेटिव्हिटी आहे आणि त्याच्यावरती तुम्ही काही सोल्युशन नाही केलं तर तुम्ही त्या उन्नतीच्या काळातले 5 महिने खराब केलेत किंवा 11 महिने खराब केलेत. एक तर उन्नतीचा काळ फार तुटपुंजा असतो. काही लोकांना 2 वर्ष मिळतो, काही लोकांना 3 वर्ष मिळतो, आणि त्यातच तुम्ही समजा रेंटवर राहत असाल आणि तिकडची निगेटिव्हिटी असेल तर तुम्हाला तो अजून खाली खेचू शकतो. त्यामुळे मला असं वाटतं प्रत्येकाने एकदा तरी निगेटिव्हिटी आहे का किंवा आपली एनर्जी काय आहे, कारण की प्रत्येक वेळेला ही निगेटिव्हिटी असेल असं नाही, चांगलंही असू शकतं, फक्त त्याला खडबडून जागं करावं लागतं. चांगलं असेल तर ते पटकन आपल्याकडे यावं आणि वाईट असेल तर ते दूर जावं, ह्याच्यासाठी एनर्जी चेक केली पाहिजे. सरतेशेवटी मला एक प्रश्न विचारावा असं वाटतो की एखाद्या व्यक्तीने स्वतःचे निगेटिव्ह एनर्जीपासून कसे संरक्षण करावे, आणि समजा त्याला संस्कृत येत नसेल किंवा मंत्र उच्चारता येत नसतील व्यवस्थितपणे, तर अशा वेळी त्याने काय करावे? अशी बरीच लोक आहेत जी सिंगल आहेत, काही जे लोक पुरुष लोक किंवा स्त्रिया सुद्धा जे घर सांभाळतात आणि त्याच्यामध्ये स्वतःकडे लक्ष देत नाहीत. आपण मुलांच्या त्यांची दृष्ट काढतो, म्हातारी लोक असेल तर त्यांची दृष्ट काढतो, पण सर्वात अधिक बायकांचं मी एक संख्या बघितलेली आहे जे स्वतःसाठी काहीच करू शकत नाहीत आणि त्या नवऱ्याला जाऊन सांगू शकत नाहीत की माझी दृष्ट काढ म्हणून. फार कमी असे प्रतीची लोक आहेत जे पुरुष लोक स्वतः समोर म्हणतात की मला असं वाटतंय की तुला दृष्ट लागली असेल, थांब मी त्याच्यासाठी काहीतरी करतो. पण मला असं वाटतं कोणावरतीही अवलंबून राहायची आवश्यकता नाही. तर त्याला एक छोटंसं एक्झाम्पल नाही म्हणू शकत, सोल्युशन देते. ते सोल्युशन प्रत्येक व्यक्तीने किंवा घरच्या स्त्रीने कोणालाही न सांगता करता येईल. ते म्हणजे असं की एक चिमूटभर जेवढे या 3 बोटांमध्ये मीठ आपल्याला पकडता येईल तेवढंच ते मीठ आपल्या बरणीतनं उचलायचं, ती बरणी बाजूला सारायची, त्याच्यानंतर आपल्या डोक्यावरनं 7 वेळा ते मीठ फिरवायचं. 1 2 3 4 5 6 7 वेळा फिरवल्यानंतर या खांद्यावरनं 2दा ब्रशअप करायचं, या खांद्यावरनं 2दा ब्रशअप करायचं, 3दा फुंकर मारायची आणि मग ते बेसिनमध्ये मीठ टाकून द्यायचं. मीठ टाकल्यानंतर स्वच्छ हात धुवायचे, चूळ भरायची आणि मग तोंडही धुवायचं. तर हे 3 गोष्टी केल्या तुम्ही समजा तर तुम्हाला त्यातनं ताबडतोब एकतर रिलॅक्स व्हायला होतं. समजा तुम्हाला जडत्व आलं असेल, कुठल्याही बाबतीचं प्रेशर येऊ शकतं, तुम्हाला खांदे दुखत असतील किंवा खांद्यावर प्रेशर आल्यासारखं वाटत असेल किंवा छातीवर कोणतरी बसलंय, अशी जी एक आपल्याला म्हणतात ना एक एक्सपिरियन्स होतो लोकांना, तर ते अनुभव नको यायला आणि त्या निगेटिव्हिटीनं बाहेर पडण्यासाठी हा अगदी सिंपल उपाय आहे. तो तुम्हाला ताबडतोब त्यावेळेला रिलीफ देतो आणि ते करायला हरकत नाही. तर मला असं वाटतं हे तुझ्या प्रश्नाचं उत्तर झालं. हो, मला मिळालं.
एनर्जी रिडिंगबद्दल तर तुम्ही माहिती दिलीच, पण गुरूंबद्दल इतकी छान माहिती इतक्या सोप्या भाषेत आम्हाला समजून सांगितली, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद मॅडम. खूप खूप धन्यवाद प्रिया, तुम्ही आम्हाला इथे बोलवल्याबद्दल आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी. काही माध्यमाचं गरज असते आणि ती माध्यम आज तू ठरलेस. त्यामुळे मला खूप आनंद आहे की आज बऱ्याच एका मोठ्या समुदायापर्यंत आपण पोचू शकतोय. हो ना. आणि आपले दोघांचे हे संबंध असे जे आहेत ते भरपूर दिवस राहावेत, कायम स्वरूपी राहावेत रादर. कायम राहावे. आणि तुलाही कधी काहीही वाटलं बोलावं असं तर हो. तू मला निश्चित बोलू शकते. नक्कीच. दुसरी गोष्ट, प्रेक्षकांना मी एवढं सांगेन की जिथे जिथे तुम्हाला वाटेल त्रास होतोय तिथे तिथे निश्चित मदत घ्यायला काही कमीपणा वाटायला नको आहे. प्रत्येकाने मदत घ्यावी. कोणाकडनं तुम्ही घेताय हा तुमचा निर्णय आहे. हो. माझ्याकडनं घेतली तर निश्चित मी तर मदत करायला तयार आहे. फक्त काही वेळेला टाईम खूपच मॅनेज करावा लागतो, ते माझ्या ॲसोसिएट मॅनेज करतील. पण धन्यवाद तुम्ही इथे बोलवल्याबद्दल. आणि लोकांनी प्लॅस्टिकचा वापर कमी करा, जेणेकरून आपल्याला पुढची जी आपली आयुष्य आहे त्याच्यामध्ये अजून एक निगेटिव्हिटीची भर पडायला नको. तेवढंच माझ्याकडनं एक संदेश छोटासा. खूप थँक्यू छान. व्हेरी मच. थँक्यू. थँक्यू. तुम्हाला मॅडमसोबत आणखी कोणत्या विषयावरती ओहापोह पाहायला आवडेल हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये आवर्जून सांगा. धन्यवाद.